नासिक पुलिस आयुक्त ने ऑटो रिक्शा चालकों पर कार्रवाई करने के आदेश दिए हैं। इसका कारण यह है कि शहर में अवैध ऑटो रिक्शा की संख्या बढ़ रही है, जिससे यात्रियों की सुरक्षा को लेकर चिंताएं बढ़ गई हैं। प्रवाशांना मी असं आवाहन करतो की प्रवाशांनी शक्यतो जे रिक्षा चालक ब्रेक घालतात, बॅच लावतात, अधिकृत रिक्षा थांब्यावर थांबतात, त्यांच्याच गाडीत बसावं। त्यांच्या गाडीत बसल्याने फायदा असा होतो की त्यांचं सामान विसरलं, पर्स विसरली की त्यांना परत मिळू शकते, तर त्यांच्या एकमेकांशी लिंक असतो, कॉन्टॅक्ट असतो। आणि जे रिक्षा चालक चालू चालू शिपे भरतात त्याच्याकडून तुम्हाला सुरक्षा मिळण्याची शक्यता फार कमी असते। त्याचं कुठल्या प्रकारचं रेकॉर्ड असत नाही, तो कुठल्या स्टँडवरचा आहे ते समजत नाही आणि तो बऱ्यापैकी टपोरी प्रवृत्तीचा असतो। ज्या रिक्षा चालक टपोरी प्रवृत्तीचा आहे त्याचे स्टिअरिंग किंवा त्याचं बॉडी लँग्वेज त्याला गुंडासारखे दिसते, त्यांच्या गाडीमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसू नये। जो रिक्षा चालक अधिकृत रिक्षा थांब्यावर थांबतो, ज्याचं बॉडी लँग्वेज चांगला आहे, जो सभ्य प्रवृत्तीचा वाढतो आहे, अशा रिक्षा चालकांमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसावं। आणि जर बसायचं झालं तर अजूनच त्यांनी करावं। ज्या रिक्षामध्ये तो बसलाय त्याने एक रिक्षा चालकाचा गाडीचा फोटो घ्यावा आणि तो फोटो आपल्याकडे नातेवाईकाला पाठवून द्यावा। म्हणजे त्या गाडीमध्ये जर काही सामान विसरलं किंवा काही जर काही मिसबिहेवियर केलं तर त्याला आम्हाला पकडणं खूप सोपं आहे।